नाशिकच्या मालेगाव शेतकरी सहकारी संघामध्ये सत्तापालट. दादा भुसे समर्थक अनिल निकम सभापतीपदी बिनविरोध, उपसभापतीपदी सुभाष गीत. प्रशांत हिरे समर्थकांची 15 वर्षांनंतर सत्ता गेली. मुंबईच्या अंधेरीमध्ये आमदार मुर्जी पटेलांचा SIR अभियानामध्ये सहभाग. 22 ठिकाणी कॅम्प, घरोघरी जाऊन फॉर्म भरण्याची घेतली माहिती. बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारक बैठकीची सांगता. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह 226 कार्यकर्ते उपस्थित. शाखा विस्तार, शताब्दी वर्षाचे कार्यक्रम आणि सामाजिक कार्यावर चर्चा. अमरनाथ पालिकेच्या विशेष समित्यांची उद्या निवड. 7 महिन्यांनंतर पालिकेला मिळणार सभापती. बांधकाम, पाणीपुरवठा शिवसेनेकडे तर नियोजन, महिला बालकल्याण भाजपकडे. राष्ट्रवादीला शिवसेनेच्या कोट्यातून मिळणार 1 सभापतीपद. मुंबईच्या कांदिवलीमध्ये सिद्धी विश्वकर्मा हत्या प्रकरण. पीडित कुटुंबियांची संजय निरुपम यांच्याकडून भेट. निष्पक्ष आणि वेगवान तपास करून कठोर कारवाई करा, निरुपम यांची मागणी. बीडच्या अंबाजोगाईमध्ये ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणी कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. आरोपींना आश्रय देणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा, आंदोलकांची मागणी. गुप्तधन न काढल्यास नातवाला धोका. भोंदूबाबाच्या यवतमाळच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा 3,75,000चा गंडा. आरोपीला लोहारा पोलिसांनी केली अटक. मुंबईतील पायधोनीमध्ये 7 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा संशय. आरोपी वॉचमन असल्याची माहिती. प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आलेल्या राहुल नार्वेकरांना जमावाचा घेराव. रायगडच्या खालापूर जवळच्या इमॅजिका पार्कमध्ये पर्यटकाचा मृत्यू. बदलापूरचे कपिल पाटील फिरत असताना चक्कर येऊन कोसळले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी हृदयविकारानं मृत घोषित केलं. गोंदियातल्या एका सराफा दुकानातून 6,49,000चं सोनं लंपास. पेंडंट बघण्याच्या बहाण्यानं भामट्यानं मारला डाव. CCTVच्या आधारे चोराचा शोध सुरू. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी सुरू. यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेचा पुढाकार. मूर्तिकारांना 25,400 लिटर पर्यावरणपूरक रंग मोफत. माथेरानमध्ये आजच्या सुट्टीमुळे पर्यटकांची तुफान गर्दी. आंबेनळी, ताम्हिणी घाट बंद असल्यामुळे पर्यटकांची माथेरानला बसली. दस्तुरी नाका, चार्लोट परिसर फुल. साताऱ्यातील वसंतगड किल्ल्यावर झाडांचा वाढदिवस साजरा. वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. एका दिवसामध्ये 500 झाडांचं वृक्षारोपण. वृक्ष जगवण्याची शपथ. उत्तराखंडच्या पिथोरगडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर. नेकालगड नदीला पूर आल्यामुळे 90 कुटुंबांचा संपर्क तुटला. नागरिकांचा पुलावरून धोकादायक प्रवास. मुलांना शाळेत जाता येत नाही, मुख्य रस्तेही बंद. अनंतनागच्या पहलगाम, छत्रगुल आणि शांगस भागामध्ये ढगफुटी. अचानक आलेल्या पुरामुळे शेतजमिनीचं मोठं नुकसान. पर्यटकांना हॉटेलमधून सुरक्षित बाहेर काढले. उत्तर प्रदेशातल्या पिलभीतमध्ये मानवी वस्तीमध्ये मगर आढळल्यामुळे खळबळ. वन विभागानं अथक प्रयत्नांनंतर मगरीला पकडून धरणात सोडलं. पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे मगर आली मानवी वस्ती. प्रसिद्ध पार्श्वगायिका S जानकी यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन. शनिवारी म्हैसूरच्या अपोलो BGS रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. 48,000हून अधिक गाणी गाऊन S जानकी यांनी संपूर्ण भारतावर आपल्या सुरांचा ठसा उमटवला होता.